नमस्कार मित्रांनो, चला एका रेसिपीला आपण सुरुवात करूया। ही उडदाची डाळ आहे बघा, मी 4 ते 5 तास आहे ना भिजू घातलेली आहे। बघा अशी मऊ झालेली आहे। मी जवळपास अर्धा किलो डाळ घेतलेली आहे, बघू शकता। आणि त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं, अजिबात पाणी नाही ठेवायचं। हे बघा, आता मिक्सरमध्ये धरून घ्यायचं, अजिबात पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये। आणि इकडे आहे ना मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल टाकत आहे। आणि मिक्सी पण धरणं झालेली आहे, छान मुलायम धरायचं, एकदम मुलायम। आणि मीठ टाकायचं चवीपुरतं। आणि आपण भजीचा सोडा वापरतो बघा, ते सोडा घालायचा आणि छान फेटायचं। 4 ते 5 मिनिट असं फेटून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने। आणि फेटणं झाल्यानंतर बघायचं तयार झालं का पीठ आपलं। तर पीठ तयार झाल्यानंतर आहे ना पाण्यामध्ये तरंगते तो गोळा। हे मी आहे ना दही घरच्याच, माझं दुकान आहे, त्या दुकानामधून मी 1 लिटर दूध आणलं आणि घरीच बनवलं मी दही। त्याच्यामध्ये पाणी टाकून आहे ना मी छान फेटून घेतलं विस्करच्या साहाय्याने, बघू शकता। जास्त घट्ट नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही ठेवलं मी, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियम ठेवलं मी। आणि गॅसवर दुसरी छोटी कढई लावली मी। तेलाची फोडणी करायची आहे ना आपल्याला, त्याच्यासाठी हे साहित्य आहे: चण्याची डाळ, उडदाची डाळ, राई, जिरं। बघा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायची डाळ, अशा पद्धतीने बघा। आणि लाल मिरची टाकली मी, हिरवी मिरची पण। छान फोडणी करून घ्यायची अशा पद्धतीने आणि दह्यामध्ये टाकायची। बघा मी फोडणी टाकलेली आहे दह्यामध्ये आणि वरून कोथिंबीर पण टाकलेलं आहे। आणि अशा पद्धतीने मी आहे ना दही वडे करत आहे। एकदम सॉफ्ट झालेले आहे दही वडे, मुलायम आणि सॉफ्ट। बघा तेलामध्ये पण मी सोडलेले आहे। जास्त लाल पण नाही भाजायचे आणि कच्चे पण नाही ठेवायचे। आणि मंद फ्लेमवर काढायचे वडे, हाय फ्लेम नाही ठेवायची, लो फ्लेम ठेवून भजी हे वडे काढायचे। आणि मी थंड पाणी ठेवलेलं होतं बाजूला, आणि तेलामधून काढल्यानंतर आहे ना मी पाण्यामध्ये टाकलेला आहे हा वडा। छान भिजू दिलं मी पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिट। बघा मी ही चाळणी आहे बघा, चहा गाळणी, त्याच्या साहाय्याने पण करत आहे। एकदम सोपी आहे ही पद्धत, एकदम पडतात तेलामध्ये आणि तेल पण हातावर उडत पण नाही। अशा प्रकारे टाकून घ्यायचे। साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरीच बनवा,
बघा, हे वड्यामधलं आहे ना पाणी थोडं काढून घ्यायचं, असं दाबून दाबून काढून घ्यायचं पाणी. छान एकदम सॉफ्ट बनलेले आहे दही वडे. बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच बनवा आणि घरीच खा. लो फ्लेम ठेवलेली आहे मी, वेळ लागला मला करायला. आपण जर हाय फ्लेम जर ठेवली तर ते आतमध्ये आहे ना कच्चेच असतात. छान तरंगत आहे तेलामध्ये, इतके सॉफ्ट झाले होते. बघा, मी गाजर पण किसलेला आहे आणि दह्यामध्ये टाकत आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला पसंत आलं तर टाकू शकता, नसता स्किप पण करू शकता. बघा किती सुंदर कलर आलेला आहे वड्याला, एकदम सॉफ्ट आणि मुलायम. पाण्यात टाकलेले आहे मी. तुम्हाला जर तेव्हाच्या तेव्हाच खायचं असेल तर थोडं पाणी आहे ना, थोडं गरम करा, त्याच्यामध्ये टाका, मामूली गरम. मला थोड्या वेळाने खायचे होते म्हणून मी थंड पाण्यामध्ये घातले. तुम्हाला जर तेव्हाच तेव्हा जर खायचे असेल तर थोडं कोमट पाण्यामध्ये टाकायचं, तर लवकर तयार होतात वडे. बघा, आपली रेसिपी तयार झालेली आहे. म्हणजे किती सुंदर कलर आलेला आहे आणि वडे पण छान फुगलेले आहे. नक्की ट्राय करा. कसे झाले माझे दही वडे कमेंट्समध्ये सांगा. एकदम सॉफ्ट आणि मुलायम, पाहूनच खावंशी वाटणारी रेसिपी आहे ही. आणि उन्हाळ्यामध्ये तर एकदम छान असते दही. नक्की बनवून खा. बघा किती सॉफ्ट झालेली आहे, असं चमचा लावला तर तुटला.